या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे सन्मान्य खासदार युवा कर्मचारी सेना महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष आणि शिवसेना सचिव शिवसेना नेते आपल्या सर्वांचे लाडके आदित्य देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांच्यासमोर विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ संघटन सचिव आणि विमा कर्मचारी सेना कार्याध्यक्ष आणि न्यू इंडिया इन्शुरन्स स्पोर्ट्स क्लब सरचिटणीस सन्मान्य मंगेशजी कदम हे मान्यवर उपस्थित आहेत। या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत। या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रा नावर केळकर मॅडम या देखील उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर शिवछत्रपती अवॉर्डी पूजा यादव या देखील उपस्थित आहेत। या उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मोठ्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत केलं आहोत। थँक्यू व्हेरी मच। First one pick up. Both teams keep your teams ready. Coach, manager, please keep your teams ready. ISPL, Jaipur pick ups. Thank you very much audience. आपण पाहतो फायनलचा महत्त्वाचा सामना रवी आणि भारत पाहतो। सीझन मध्ये नरेंद्र पुढे कामगिरी केली होती, लेफ्ट हँडर आहे, प्रत्युत्तर द्यायचं आहे। आपण पाहतो रवीचा असणारा आणखी एक युवकाचा रोहित पवार आणखी तितक्याच ताकदीचा महत्त्वाचा खेळाडू आपण पाहतो। स्पर्धेच्या निमित्तानं नेतृत्वाचं प्रदर्शन आहे। प्रयत्न करताना या ठिकाणी नरेंद्र कंटोळा जो कमी फळाईबागचा खेळाडू आहे, कॉर्नरला आहे, या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न होता। आज सामना कुठल्याही बक्षीस जर मिळवायचं असणार तर आज सामना जिंकणं महत्वाचं आहे। क्वार्टर फायनल जिंकलं म्हणजे आपण सेमीफायनल पोहोचतो, बक्षिसाला पात्र ठरतो। 1, 2, 3 किंवा 4। वन्स अगेन अय्या रोचा मोठी कारकीर्द आहे खेळाडूची आपण पाहतो। प्रोबेबलीच्या एका सेशनमधला हा टॉप रीडर होता। देशातल्या सगळ्या खेळाडूंमध्ये विक्रम यांनी केला होता। जवळपास 260 पॉईंट्स या खेळाडूला होते। इतका महत्वाचा मोठा खेळाडू, महान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना लढत एकदम काटेकी टक्का फाईट होणार यात काही शंका नाही। गर्दी खेळाडू या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत। मोठ्या मारुतीच्या या क्रीडांगणावरती 3 या स्वरूपाची अप्रतिम प्रयत्न अर्जुन पण यांच्यामध्ये आहे ना। असं महत्वाचं असतं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण साऊथ सेंट्रल कडून पाहतोय। दिवसा बाजूला आपण पाहत असताना मैदानात आपण त्याला पाहतोय जर्सीला रिकू शर्मा, नितीश कुमार, रोहित पवार, हिमांशू आणि प्रियांक चांदेल असे असणारे खेळाडू इथं नेव्ही कडून आपण पाहतो। म्हणजे दोन्हीकडे ऑन पेपर आपण जर बघितलं तर चांगले प्रो कबड्डी स्टार्स क्या बात आहे। स्पर्धा आणि त्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी या मैदानात आपण पाहतो। स्पर्धेच्या निमित्तानं सतीश महत्वाचा खेळाडू सुमित संवादला आक्रमणासाठी दिले। विरोधन करणारा हा खेळाडू होता सुमित संवाद। अप्रतिम प्रयत्न राष्ट्रीय क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अर्जुन अवॉर्डी, एशियन गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट, काळा उदर मित्रांनो डबल दिल्लीचा सुरजीत डबाल आपल्या इथं जमाईसाठी येताना खूप पूर्ण रत्न प्रबंधन देणारं व्यक्तिमत्व आहे। थोडी स्कोर प्रतिक्रिया नरेंद्र खंडोबा आपल्या बिग फाईट होणार काही शंका नाही। मोठी असणारी रत्न
कबड्डीशी निगडीत या मुंबई यात काही शंका नाही. सचिन नरवाल अधिक न्यू मुंबईला लीड करणारा खेळाडू आहे. दोन्ही दोन असा चमू त्याला परतावण्यासाठी. सचिन नरवाल आक्रमणासाठी एक नेत्रदीपकाची स्पर्धा, डोळ्याचं पारण फेकणारी स्पर्धा, महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद होती असा अप्रतिम स्पर्धा. पण त्या मारुती मंडळाच्या मागे ठामपणे उभे असणारे त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ते सन्माननीय आमदार आदरणीय सुधीर शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा नेत्रदीपक भव्य दिव्य असं आयोजन त्या मारुतीच्या माध्यमातून आपण पाहत असतात. ब्युटी होता रोहित पवार दोन्ही वर्षात या खेळाडूचे मित्रांनो आपण पाहिले नेत्रदीपकाचं प्रदर्शन. पाहिलं साऊथ सेंट्रल रेल्वे या लढतींचा आपण विचार करतोय. दोन्ही संघात असणारे कोच देखील तितकेच महत्वाचे. क्रॅश करण्याचा प्रयत्न नंबर 3 पॉईंट्स दोनच आपण या बाजूला आपण पाहतो. चांगली बरोबर नितीन पवार जे वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट आहेत. दुसऱ्या बाजूला अय्यप्पा रेड्डी ऑल इंडिया कबड्डी स्पर्धेच्या मुलगा पाहतो. उद्याची असणारी सायंकाळ या स्पर्धेची असणारी अंतिम सायंकाळ असेल. कारण उद्या उपांत्य फेरीच्या दोन महत्वाच्या लढती आणि एक मेगा फायनल आपण पाहणार आहोत. दमदार प्रयत्न या मागे आपण पाहतो. जर्सी नंबर 1 चष्मा नंबर 1 या स्पर्धेत महत्वाचे जे मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असणारे जे क्रीडा घेताना विनंती आपण गॅलरीमध्ये आपण बसूया. आपल्यासाठी असं व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. प्रेमाची विनंती आपल्या असेल ही बाजूला आपण गॅलरी केल्या. त्याचबरोबर व्यासपीठाच्या खाली फक्त खेळाडूंसाठी चांगली स्टार्ट आपण पाहतोय. प्रयत्न दमदार पाहतोय. स्टार्ट आहे आपण पाहतोय. मराठ्याच्या इंडियन डेली या संघासोबत खेळताना साऊथ सेंट्रल एक वेगळी परिभाषा दाखवण्याचा प्रयत्न जो होता स्पर्धेच्या निमित्तानं स्टील फोटोग्राफी किंवा स्पोर्ट्स फोटोग्राफी आपण दिनेश गाडीगावकर यांच्या फेसबुक पेजवरती आपण पाहू शकतो. मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा आपण शेअर करा. जास्तीत जास्त संपूर्ण भारतातील धुरंधर खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये महत्त्वाचा दिवस. पहिला क्वार्टर फायनलचा सामना उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. जो जिंकणार करणार 8 आणि 15 खेळाडू रोहित पवारला कपाट करावा लागेल. स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक चढाई जितके कठीण तितकं शिखर अधिक भव्य असतं आणि ते जर करायचं असेल तर त्या प्रकारचा पोलीस तोड खेळ तुम्हाला करावा लागेल. कारण प्रत्येक पाऊल वर टाकलं की हे जवळ येतं. चढाईच्या फेरीत जायचं आहे. उपांत्य फेरीत आपलं नशीब आजमायचं आहे आणि आपल्या संघाला पुढं घ्यायचं आहे तर ते सगळं करावं लागेल. दुसऱ्या बाजूला साऊथ सेंट्रल रेल्वेनं याच्यात असणारा अनेक ठेवलेला आपण पाहतो. काही क्षणात या स्पर्धेच्या असणाऱ्या आयोजनांसाठी आम्हाला ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण आयोजित करतोय ते सन्माननीय आमदार आपल्या सर्वांचे लाडके सुधीर शिंदे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं सुंदर आयोजन पंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून. त्याचबरोबर मंडळाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेली निमंत्रितांची अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 एकदम परफेक्ट आयोजन.
म्हणजे 6 महिने या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी मेहनत दमदार पद्धतीने होता केला तो इंडियन नेव्हीच्या माध्यमातून एक चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे ते सन्माननीय सुनीलजी शिंदे साहेब यांचं आगमन होतं. जरा टाळलं होतं सुनीलजींसाठी. आदरणीय सन्माननीय सुनील भाऊ शिंदे. या मंडळाचे आदरस्तंभ आणि जेव्हा आम्ही ज्यांच्याकडे जातो आणि तेव्हा नाही हा शब्द आम्ही कधीच ऐकलेला नाहीये. आम्हा तेव्हा सर्वांचे लाडके आमदार सुनीलजी शिंदे साहेब लवकरच या स्पर्धेत आगमन झालं. माझ्या माणसाच्या वतीने म्हणजे तुमच्या स्पर्धेत साहेब तुमचा मनापूर्वक स्वागत. असा प्रयत्न जरूर असेल. आपण पाहतो कपाट करण्यासाठी सज्ज आहे आणि घेण्याचा प्रयत्न जरूर होतो या ठिकाणी. रितेश आणि आपल्या चौकूमध्ये परतवण्याचा या 2-5 साठी सन्माननीय सुनील भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर जवळपास ऑनलाईन 89,000 प्रेक्षक जोडले होते. दुसऱ्या दिवशी 94,000 प्रेक्षक जोडले गेले. त्याचबरोबर असा हा लाखाच्या पुढे जातोय. भारतासह देशातल्या क्रीडा रसिकांचे आभार मानव इतके थोडे आहेत. गड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने एक मोठी स्पर्धा, भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा, विशेष आयोजन आदरणीय सुनील भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रमुख आयोजन इकडे स्वरूप आपण पाहतो. धन्यवाद. तुम्ही हात वाजवल्याबद्दल पाहतोय. परत मुलगा हा 2 खेळ साखरपणासाठी सज्ज असताना एका पिठला बरोबराचा परिमाणाचा असणारा दिवस 105 हुतात्मे या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांच्याबद्दल बलिदान आता महाराष्ट्रामध्ये लाख गोळाची असणारी पारितोषिक देखील आपण पाहतोय. बंड्या मारुती सेवा मंडळाचं असणारं यशस्वी असं आयोजन, नेतृत्वाची स्पर्धा. समजामध्ये पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर साऊथ सेंट्रल रेल्वेनं कमाल केली. तालुक्यात आपण जर बघितलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न इंडियन नेव्हीचा जरूर आहे. आता अद्यापर्यंत आपण जर बघितलं तर एक चांगलं सांघिक यश जे आपण म्हणतो ते साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी जरूर आहे. नरेंद्र कंटोला क्रीडारसिकांच्या माहितीसाठी खूप मोठा खेळाडू आहे. ज्युनियर वर्ल्ड कप बहरीन मध्ये झाली 2025ला आणि त्यातला असणारा वर्ल्ड कप विजेत्याचा संघातला असणारा हा गोल्ड मेडलिस्ट आहे. इंडियन रेल्वेकडून यावर्षी त्या खेळाडूला आपण पाहिलं होतं. अत्यंत गुणवान असा खेळाडू. या स्पर्धेत आपण जर बघितलं तर असे मोठे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपला वंशस्मास सिद्ध केला. त्याला आपण स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहिलं. बंड्या मारुतीची मानाची प्रतिष्ठेची अत्यंत देखण्या संयोजनाची नेतृत्व कशी स्पर्धा. रोहित पवार प्रयत्न असतो असं म्हटलं जातं. हे दाखवण्याचा प्रयत्न इथं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून होताना आपण पाहतो. नेतृत्वाचा प्रयत्न आपल्या सर्वांचे लाडके खासदार शिवसेना सचिव महत्वाची लढत या ठिकाणी संपन्न होताना सन्माननीय सुनीलजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित लढत संपन्न होताना व्यासपीठावरती अनेक दिग्गज त्यामध्ये शिवछत्रपती अवॉर्डी पुढच्या दोन्ही क्रीडा मंडळ दादरकडून त्यांना आपण पाहिलं. 1970-71ला असताना ज्यांना शिवछत्रपती यादव या ठिकाणी बसतात. खूप खूप स्वागत आहे आपलं बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने.
क्रमांक या ठिकाणी साथ या ठिकाणी उपस्थित झाले आणि रविवारची शोभा वाढवली. थँक्यू व्हेरी मच. Second call ISPL Liverpool versus Jaipur Kingdoms. ISPL versus Jaipur Kingdoms. Second official call for you. क्या बात है. सहा नंबर आता फुल हा ना काय पुढचे या स्पर्धेच्या संकल्पनेचे प्रमुख सन्मान्य आमदार सुनीलजी शिंदेसाहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. उपस्थित या संघाकडून त्यांना आपण पाहिलं. आपल्या सर्वांगीण सुंदर खेळानं महाराष्ट्रासह देशातले असणाऱ्या अनेक मैदानं ज्यांनी गाजवली. बँक ऑफ महाराष्ट्राच्या असणाऱ्या माजी राष्ट्रीय खेळाडू आणि त्यांना 70-71चा प्रथम छत्रपती पुरस्कार मिळाला. त्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या रोहकार यांना या ठिकाणी व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण चित्राकडून आपण सन्मानित करायचं आहे. महाराष्ट्रातल्या एक कबड्डीतला असणारा लाडका रत्न श्रीमती चित्रा नावर केळकर मॅडम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या आणखी एका छत्रपती अवॉर्डला आपण सन्मानित करत आहोत. स्थानिक शिवशक्ती महिला संघाकडून ज्या आपण पाहिलं. त्याचबरोबर व्यावसायिक बँक ऑफ बडोदा एक आपली वेगळी छबी एक वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली आणि आपल्या सर्व 25चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च छत्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला त्या पूजा यादव यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. पूजा यादव शिवशक्ती महिला संघ. आमच्या राजेश आडावे सरांचा असणारा हा संघ शिवशक्ती. तर आपण सोनालीला आपण सन्मानित केलं. आज आपण पूजा यादव यांना आपण सन्मानित करतो. मनपूर्वक आभार असतील. कट्टा शिवसेना भवन आदरणीय चेहऱ्यावरती आपण सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्या समेत आपण पहिल्या भारतीय व्यासपीठावरचा 2026 एक महत्वाची सूचना. आपण जे समोर व्यासपीठाच्या समोरच्या गॅलरीत बसलेले वरच्या गॅलरीची वरची जी स्टेप आहे बॅनरला आपण टेकून उभे आहात. थांबवतात ना थांबवतात हा तेव्हा जाऊ शकतो. केला आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं इंडिया नेव्हीनं सुद्धा आयोजन असावा तर असा असावा सामना असावा त्या असा असावा. यांच्या दरम्यान कशा पद्धतीने कम्बॅक करतात या स्पर्धेचे महत्वाचा असणारा खेळ आहे. अग्रवासाठी नरेंद्र कंटोला आपण पाहतोय. भट्या मारुती सेवा मंडळाची स्पर्धा आपण पाहतोय. बाजी आपल्याला दीपकाशी पकड आपण टिकवण्यासाठी पकड मजबूत असणं तेवढंच महत्वाचं. मनाची पकड ढासळली की तर त्याची खेळातली उंची देखील कमी होते आणि त्यासाठी तो कन्सिस्टन्सी ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. नेत्रदीपक असं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं.
एवढा वाजला. दोन्ही संघाला समान संधी आहे 28-28. अत्यंत चुरशीचा सामना, एक क्लोज फाईट लागली स्पर्धा. संपूर्ण देशासह आपण देशाच्या बाहेर देखील अनेक दिवस ही स्पर्धा अनुभवतायत. मगाशी सांगितलं आकडा 1 लाखाच्या पुढे आहे. आमचे दोन्ही अप्रतिम असे अनाउन्सर्स आपण मोठे नाव बघतोय, नरेंद्र खंडोला आणि आयन लोचक, पण आज 10 नंबरचा कॅमेरे कळणार आज सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. Once again, सुमित सांगवाल is on fire. अरे 29 झाले. सुशील जो युनिट म्हणजे सतीश कन्नागतील. एक क्लोज फाईट आपण पाहताना स्पर्धेच्या निमित्तानं नशिबाचा कौल कुणाच्या बाजूनं यात काही शंका नाही. एवढ्या चांगल्या बिग फाईट्स बंड्या मारुतीची असणारी स्पर्धा यशस्वी झाली यात काही शंका नाही. तमाम मुंबईकर या मंडळावरती भानाला अनेक व्यावसायिक क्षेत्राला देखील दिले. आता आमच्या मंडळाचा आम्ही विचार करत नाही, डिलाय रोडचा विचार करत नाही, तर अख्ख्या मुंबई ठाणा तर आपण आपला ऑफेन्स आणि डिफेन्सचा वरचा ठेवला तर ती कन्सिस्टन्सी ठेवता येते. इकडे कुठे तालुक्यात आपण सरस घालू शकतो. मोठी सुरू होते कॉर्नरची आपण पाहत असताना ट्रॅकमधून सुटताना कॉन्टॅक्ट करताना पुन्हा एकदा साऊथ सेंट्रल चालू सामन्यात यशाचा बाजीगर कोण, या चालू सामन्यातनं जो विजेता संघ असेल तो आपण काढावा. काही उपांत्य फेरीसाठी दाखल होणार आहे आणि दोन्ही संघ एकदा पाहतोय क्वार्टर फायनलच्या या लढतीमध्ये. भारताच्या विविध राज्यातले असणारे अनेक खेळाडू आपलं नशीब आजमावण्यासाठी या कुंभापुरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख स्वरूपात 5 लाख आणि चषक. ओके, त्याच्यावरती कोण नाव कोण येणारा काय ठरवतात आपण डाव्या कोणाला आपण पाहतोय. नवीन हँडटच करण्याचा प्रयत्न राहिला या काही लोचकचा. स्टेपिंग आपण तिथे दाखवताना म्हणजेच ते प्रोफेशनल आपण मोठी मोठी काढू आपल्या पद्धतीने आपला अप्रोच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पहिल्या मारुतीच्या मैदानामध्ये. आपण बहुतेक विचार केलेला दिसतो आणि ऐकणार नाही, कारण तरी देखील मैदानात आपण जर बघितलं तर जोपर्यंत सुरक्षित ठरवाला आहे तोपर्यंत सामन्यातलं असणारं चित्र वापरू शकतो अशी क्षमता जरूर आहे. क्रीडा रसिकांना देखील या सामन्याचा आस्वाद घेऊया. आपले सगळे सहकार्य प्रेमाची त्यांच्या सरकार दुसरे पण भेटेल. टेकून उभे असणारे घरच्या स्टेटचे क्रीडा रसिक एकूणच आपली जरा पुढे बसून आपण या सामन्याचा आस्वाद घेऊया. सगळी दिग्गज मंडळी बॉडी सुरजित नरवाल अय्यान मोर्चा अप्रतिम कामगिरी. उपस्थित 4 पॉइंट्स टू साउथ सेंट्रल रेल्वे. आपण आंतरराष्ट्रीय पंचक्रोश जिथे शिरवडकर या मॅच चल रहा है 1 नंबर था.
मित्रांनो जरा टाळ्या कमी पडलं वाटतं. मला नक्कीच माहिती आहे निलंग्याची पब्लिक गावाला गेली पण ही पब्लिक सुद्धा आपली कबड्डीची पब्लिक आपली मुंबईची पब्लिक आहे आपल्या महाराष्ट्राची पब्लिक आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणजे यांना आवाजा इतक्या टाळ्या आलाय ना मुंबईकर मनापासून प्रेम करतात त्या कबड्डीवरती आपण पाहतो. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. साऊथ सेंट्रल 40 इटेन 30 10 गुणांची आघाडी साऊथ सेंट्रल. कबड्डीचा आहे एखादी सुपर रेड आणि पुन्हा कम्पॅक्ट करू शकते. मात्र आज अज्ञान गोचकनं काय काम केलं आपण पाहतो. त्याला समर्थ साथ विवेक सागवानचे आहे रवींद्र कंटोलाचे आहे. अद्यापर्यंतचे इरादे स्पष्ट दिसत आहेत. राघवांची आघाडी दिसते ते साऊथ सेंट्रल. तुम्हाला त्याच्यात भक्तीने डर लागत आहे. मित्रांनो जबरदस्त सामना पण या ठिकाणी मोठे संघ सगळे खेळाचे असणारे योगदान देणारे असणारे खेळाडू आहेत. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये असताना दोन गुणाच्या बाजूने सांगितलं शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काही घडू शकतं. आता 4 मिनिटं होती. आता ती लीड फोडण्याची क्षमता सुरू आहे. देवी असं साक्षीला नक्की तुझ्या अपेक्षा नक्की गोल्डन रेडची देखील आपण अपेक्षा आहे. श्वास रोखून दरम्यान लढत आहे पण पाहतोय तुम्हाला बीपी शुगरचा जर त्रास असेल तर डोळे बंद करा. अत्यंत वेदनात्मक रोमार्श कशा लढतीचा पण सांगितलं. इंडियन नवी आपण पाहतोय फार घंटा सुरुवात काय तर खुश असणाऱ्या सामन्यावरती चालू सामन्याचा शेवटचा विलेख शिल्ला इतिहास पावलाने केलेल्या चढाईला खेळाचा विजयाकडे देता येतं. आपण एक प्रयत्न होतो का की माध्यमातून एक नेत्र दिवसाचा प्रयत्न आहे. या दोनच्या पंधराचा सामना खर्च करण्याचा प्रयत्न केला का बघूया. चढाई म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची एक सुंदर संधी आहे. आणि त्यातून उंचीची संधी चढाईचा वेगळ्या